आता मार्केटमध्ये नवा बाबा आला आहे. त्याचं नाव आहे IIT बाबा. या बाबाने भोंदूगिरीमध्ये अशोक खरातला पण मागं टाकलंय. कारण अशोक खरातचा बिझनेस फक्त ऑफलाईन होता, पण या बाबाचा बिझनेस ऑनलाईन देखील आहे. कारण हा बाबा साधा सुद्धा नाही, हा चक्क IIT मधून शिकलेला इंजिनियर झालेला बाबा आहे. या बाबाने एक दोन नव्हे तर तब्बल 20 ते 25 तरुणींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले आहेत. या IIT बाबाने नेमकं मुलींना कसं फसवलं व त्यांचं लैंगिक शोषण कसं केलं हे सविस्तर पाहूयात आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनिकेत जाधव व तुम्ही पाहत आहात टाइम महाराष्ट्र. तरुण मुलींना आपल्या जाळ्यात अडकवणाऱ्या या बाबाचं नाव आहे अभिषेक मिश्रा. अभिषेक मिश्राला पोलिसांनी मुलींवर केलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी अटक केली आहे. अभिषेक मिश्रा हा स्वतःला आदिकर्ता नारायण दास म्हणून सादर करून आध्यात्मिक गुरु आणि कथावाचक असण्याचा ढोंग करायचा. त्याचं स्वतःचं राधा कृपा अमृता नावाने यूट्यूब चॅनल देखील होतं. याच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तो प्रवचन देऊन तरुण मुलींची फसवेगिरी करायचा. त्याच्या या यूट्यूब चॅनलवर तो फक्त हिंदीतच नाही तर इंग्रजीत देखील प्रवचने द्यायचा. यातूनच तो तरुण मुलींना जाळ्यात अडकवायचा. अशीच एक पीडित तरुणी म्हणजे छत्तीसगडमध्ये राहणारी नर्सिंग करणारी विद्यार्थिनी भोंदू अभिषेक मिश्राने आपल्या भोंदूगिरीचं जाळं तिच्यावर देखील टाकलं व तिला यात अडकवण्याचा प्रयत्न केला. ती तरुणी इंटर्नशिपसाठी मथुरा येथे आली होती. ती इथे भाड्याने राहत होती व त्याच्या शेजारी भोंदू अभिषेक मिश्रा देखील राहायचा. 17 मेला या तरुणीचा बर्थडे होता. याच्याच बहाण्याने तो त्या तरुणीच्या घरात शिरला. त्याने तिचा वाढदिवस साजरा केला, पण त्याच्या डोक्यात काही वेगळं सुरू होतं. त्याने त्या मुलीला एका ग्लासमध्ये दूध पिण्यासाठी दिलं. या दुधात त्याने नशेची गोळी टाकली होती. त्या तरुणीने दूध पिण्यास नकार दिला, परंतु नंतर हे दूध साधं सुद्धा नाही तर प्रसाद आहे असं त्याने तरुणीला सांगितलं व जबरदस्तीने तिला दूध पिण्यास भाग पाडलं. तरुणीने ते दूध पिताच तिला गुंगी आली. तिला कुठल्याही प्रकारचा होश नव्हता. याच संधीची अभिषेक वाट पाहत होता व त्याने ही संधी पाहून त्या तरुणीवर लैंगिक अत्याचार केला. अभिषेक मिश्राने तिच्यावर अत्याचार केल्यानंतर तो तिला ब्लॅकमेल देखील करू लागला व त्याने तरुणीकडून 5 लाख रुपयांची मागणी केली. पीडित तरुणीने हिम्मत करून तेथून पळ काढला व आपल्या घरी आली. घरी आल्यानंतर तिने आपल्या वडिलांना हा सगळा घटनाक्रम सांगितला. त्याच्या वडिलांनी हे प्रकरण ऐकल्यानंतर थेट पोलिसांकडे जाऊन गुन्हा दाखल केला. हे प्रकरण समोर आल्यानंतर या भोंदू अभिषेकचा खरा चेहरा आता समोर आला आहे. पोलिसांच्या तपासात आणखी एका पीडित तरुणीने समोर येत धक्कादायक माहिती दिली आहे. भोंदू अभिषेक हा तरुणींचा आधी ब्रेन वॉश करायचा व त्यांना मथुरेला बोलून घ्यायचा. मथुरेत आल्यानंतर तो प्रसादाच्या नावाखाली त्यांना नशेची सवय लावायचा व त्यांचे लैंगिक शोषण करायचा. त्याने एका वेळी तब्बल 20 ते 22 तरुणींना आपल्या फ्लॅटमध्ये देखील ठेवलं असल्याची माहिती समोर आली आहे. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर या अभिषेक मिश्राला पोलिसांनी अटक केली आहे व चौकशी सुरू आहे. मात्र मोठा प्रश्न हा पडतो की आजकाल लोकांना धर्माच्या व अध्यात्माच्या नावाने फसवणे सोपे झाले आहे का? लोकांनी अशा कोणत्याही बाबाकडे जाण्याच्या आधी 10 वेळा विचार करायला नको का? कारण रावणही सीताहरण करायला साधूच्याच भेशात आला होता. परंतु तुम्हाला काय वाटतं, भोंदू बाबांची भोंदूगिरी वाढत चालली आहे का? व तसं असेल तर ती कमी कशी होणार हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.